सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये। तर आज माझ्या अवतारावरनं कळलंच असेल तुम्हाला, आज आपण क्लिनिंगचा व्लॉग घेणार आहोत। क्लिनिंगचा व्लॉग म्हणजे आपल्या घरामध्ये ज्या जाळ्या लागतात, 8-15 दिवस आपण त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं तर त्या जाळ्या परत वाढायला लागतात। तर त्या जाळ्यासाठी एक लिक्विड आहे, ते लिक्विड कोणतं आहे ते तुमच्यावर शेअर करणार आहे। तर जाळ्या दाखवते। तर बघू शकतात घरामध्ये अशा, आता आमच्या इथे पत्रे आहेत तर पत्र्यांवरती अशा छोट्या मोठ्या जाळ्या जमतात। तर बघू शकतात आता पत्र्याचं घर आहे आमचं, तर साहजिकच अशा जाळ्या जमतात। पण आपल्या ज्या माती आणि दगडाची जी घरं असते तिथं पण अशा जाळ्या घरांवरती जमतात। तर बघा इकडं पण जाळ्या आहेत, परत माझ्या ह्या बेडच्या बाजूला पण जाळ्या आहेत। तर मी एक लिक्विड बनवते, पण त्या लिक्विडची फवारणी दर 15 दिवसाला तर करावीच लागते। आता 15 दिवस उलटून गेलेली आहेत, मी कसल्याही प्रकारचं लिक्विड याच्यावर फवारलेलं नाहीये। तर आता सगळ्यात आधी आपण ते लिक्विड बनवूया, कोणतं लिक्विड आहे मी ते दाखवते आणि मग मी सांगते तुम्हाला कसा यूज करायचा। तर करायचं काय आहे, पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे, जवळपास 1-2 ग्लास तरी पाणी आहे। आणि हे जे घरातले खराब झालेले आपले लिंबू असतात ते लिंबूचे असे 2-3 भाग करून घ्यायचे आहे। तुमच्या घरामध्ये खराब झालेले नसतील, चांगले लिंबू असतील तरीही चालेल। आता इकडे हे खराब झालेले होते म्हणून मी याचा उपयोग करते आपल्या स्प्रेसाठी। तर अशा प्रकारे छोटे छोटे मी लिंबूचे तुकडे करून घेतलेले। आणि हे आहे खोकल्याचं औषध, एक्सपायर झालेलं, मी अजून एकदा सांगते, एक्सपायर झालेलं खोकल्याचं औषध किंवा कोणतंही औषध, गोळी, टॅबलेट काही घेऊ शकतात तुम्ही, पण ते एक्सपायर झालेलं असावं, नसलं तरीही चालेल। पण आता एक्सपायर झालेलं आपण फेकून देतो, त्याचा उपयोग मी इकडं करणार आहे। तर आता लिंबू वगैरे गरम पाण्यामध्ये पिळून घेतलेलं आहे आणि अगदी अर्ध टोपणभर मी हे जे एक्सपायर झालेलं औषध आहे खोकल्याचं ते 2-3 थेंब मी या पाण्यामध्ये घालून घेते आहे, कारण ह्याच्यामध्ये एक स्ट्रॉंग प्रकारचा स्मेल असतो आणि एक वेगळ्या प्रकारची टेस्ट असते। तर त्याच्यासाठी मी ह्याचा उपयोग इथं केलेला आहे। औषधं एक्सपायर झालेले चांगल्या औषधामध्ये मिक्स करून ठेवू नका। आणि आता हा जो आहे हा खायचा सोडा नाही आहे, हा आहे कॉस्टिक सोडा। तुम्ही शॉपवर गेल्याच्या नंतर ना तिथे तुम्ही जर म्हणलात ना कॉस्टिक सोडा तर ते लोक तुम्हाला देताल दुकानवाले। तर आता बघा हे पाणी पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे। फक्त लिंबू, एक्सपायर झालेलं कुठलंही औषध आणि कॉस्टिक सोडा या 3 वस्तूंचाच उपयोग केलेला आहे मी। बघू शकता तुम्ही। आता हे थंड झालेलं पाणी मी आता स्प्रे बॉटलमध्ये घालून घेते आहे। आणि कसं आहे माहिती का, कॉस्टिक सोडा हा त्या जागेला काय म्हणतायत क्लीन करण्याचा प्रयत्न करतो आणि लिंबूचा एक वेगळाच म्हणजे काय म्हणता येईल एक क्लीननेससाठी उपयोग होतो। आणि आता ह्याच्यामध्ये मी घालते एक डांबर गोळी पण खूप छान स्ट्रॉंग वासाचं काम करते। आणि सगळ्यांनाच माहिती आहे डांबर गोळीमध्ये असे गुणधर्म आहेत की ज्याच्यामुळे किडे मुंगी वगैरे काही येत नाही। तर अशा प्रकारे आणि एक्सपायर झालेलं औषध तर त्याचं तर वेगळंच आहे, कारण त्याचा स्मेलच एवढा स्ट्रॉंग आणि टेस्ट एवढी स्ट्रॉंग असते, तर किडे मुंग्या पण फिरणार नाहीत। तर आता पत्रे मी साफ करून घेते। हे स्प्रे मारण्याच्या आधी तुमची जर भिंत मातीच्या वगैरे भिंती असतील तर तुम्ही आधी ते साफ करून घ्या व्यवस्थितपणे। तर नाहीतर मग तुम्ही तसंच धुळीवर आणि त्याच्यावर जर मारायला गेला तर ती गोष्ट तिथं चिटकून राहते। तर इकडे पण जाळी वगैरे झालते, तर सगळी जाळी मी आधी झाडूने काढून घेते। पण ह्याचा 15 दिवसच उपयोग होतो, 15 दिवसाच्या नंतर तुम्हाला आणखीन एकदा स्प्रे करावं लागतं। अशा घरातल्या काही ठराविकच जागा असतात जिथे जाळे जमा होतात। तर बघू शकता तुम्ही जिथे जिथे असे जाळे जमा झालेले आहे तर ते जाळे मी काढून घेते। एक 15 दिवसांनी परत तुम्हाला स्प्रे करावंच लागणार आहे, कारण हे पाणी असतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे आता आपण ह्याच्यामध्ये वस्तू मिक्स केल्यामुळे त्याचा फक्त 15 दिवसच असर राहतो। कुठल्याही गोष्टीचा एक ठराविक काळापुरताच असर राहत असतो। तर बघू शकतात जाळे कसे झालेले आहेत। हे जाळे सगळे व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत। आधी तुम्ही मारायला गेलात स्प्रे तर ते सगळी घाण त्याच्यावर चिटकून राहते।
आता तुम्ही म्हणाल की पत्र्याच्या घरावरती मारते, पत्रे गंजताल, तर गंज खाणार नाहीत, कारण आपण खूप सारं मारणार नाही आहेत, अगदी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये. तर बघू शकता तुम्ही, असं स्प्रे करून घ्यायचं आहे. स्प्रे बॉटल नसेल तर तुम्ही एक कापड ओलं करायचं आहे आणि नीट पुसून घ्यायचं आहे. आता जिथं जिथं वरची, आता माझं एक घर उंचीला कमी आहे म्हणून मी मारू शकते, पण आता ज्यांचे घरं उंच असतात त्यांनी काय करायचं आहे, व्यवस्थित आपल्या ह्याच्याने झाडून जाळे काढून घेतल्याच्या नंतर ना आपला मोप किंवा झाडू असतो उंच, त्याला एक कापड गुंडाळायचं आहे, बादलीमध्ये ते कापड बुडवायचं आहे आणि असं सिलिंगला आणि जिथं जिथं असं कोपऱ्यांमध्ये जाळे वाटतात ते कापड तिकडे फिरून घ्यायचं आहे. भिंतीवर कसलाही डाग पडणार नाही किंवा काय म्हणतात कलर वगैरे जाणार नाही. जेवढं शक्य असेल तर तेवढं स्प्रेनं मारतेच मी. आणि माझ्या पण इथे आता कसं लहान जागा म्हणजे हाईटला कमी असल्यामुळे मारते मी. तुमच्या इथं उंच असेल तर तुम्ही सरळ सरळ एका बादलीमध्ये हे मिश्रण घ्यायचं आहे आणि कापड बुडून सर्वीकडं ते फिरून घ्यायचं आहे. आता ह्या वरच्या बाजूला पण मी खाली इकडे खुर्ची घेतलेली म्हणून मला मारता आलेलं आहे. दाराच्या इकडे वगैरे पण मारून घेते. इथं न कळत म्हणजे आपण कधी झाडू वगैरे फिरवला नाही तर तिथंही होतं. आता हे दाराच्या वरच्या बाजूला वगैरे सगळीकडे मारून घ्यायचं आहे. जसं तुम्हाला वाटतं तुमच्या घरामध्ये इथं कोळी घर करेल किंवा जाळी होईल, व बाजूला असं मारून घ्यायचं आहे. आता ह्या दाराच्या कोपऱ्यात पण मी मारून घेते. बघू शकता तुम्ही ह्या दारांच्या कोपऱ्यांमध्ये. आता हे वरचं तर तुम्हाला मी आधी सांगलेले आहे. आता मी ह्याच्यावर चढून मी मारू शकते, पण काय होतं माहिती का, डोळ्यात उडत होतं माझ्या. पण तुम्ही काय करा, एक पोच्याला असं पोचाच तुम्ही बुडवा आणि असा वरती फिरून घ्या, जे तुमच्या फेसवरती उडणार नाही. तर ह्या पण बाहेरच्या पत्र्यांना पण मारते, कारण हे मेनी यायचं जायचं आहे तर धूळ वगैरे खूप जास्त प्रमाणामध्ये साठते. तर ऑलमोस्ट सगळीकडे थोडे 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 थेंब मी मारून घेते, कारण हे स्प्रेड होतं आणि वास असा चिटकून राहतो, त्याच्यासाठी ऑलमोस्ट सगळीकडे मी मारून घेते. आणि मेन महत्त्वाचं सांगायचं राहिलं तर हे लहान मुलांपासून लिक्विड खूप दूर ठेवा, की त्यांच्या हातालाच येणार नाही. ऑलमोस्ट सगळीकडून मारून झालं. आता उगा इथे बसल्या ठिकाणी मी थोडंफार मारून मी हा घेते. स्प्रेचा वापर करते. आता माझ्या घराची हाईट कमी आहे, तर मी असं, तुमचे घरं जर उंच असतील तर हे लिक्विड एका बादलीत घ्यायचं आहे आणि जे आपण पोचा करतो ना त्याच्याने जिथं जिथं तुम्हाला असं वाटतं की जाळे आहेत तर तिथं तुम्ही हे लिक्विड फिरून घ्यायचं आहे. सगळ्या घरामध्ये मारून सुद्धा माझं एवढं लिक्विड वाचलेलं आहे. मध्ये एवढंच. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.